तर येऊन संतुष्टी भेटली आणि पैसे फिटले आपले. मला इथं वाटलं नव्हतं की एवढं पण भारी असेल म्हणून, पण असं वाटतं इथं थांबून जावं म्हणून. इथंच असं एखादी झोपडी वगैरे बांधून इथंच राहायचं. 6 वाजून 2 मिनिटं झाले. सध्या आपण इथं जाई दिव्यागर बीचला. बघू शकतो तुम्ही किती भारी व्ह्यू आहे. आणि आपल्या मोबाईलला चार्जिंगला राहिले फक्त 3% पाहिजे बघा CNGची पहिले. तो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मराठी ड्रायव्हर डेली ब्लॉग. तर मित्रांनो आपण आज आलोय हरिहरेश्वर आणि आपल्या बीचला. तर टाइम बघून घ्या पहिले तुम्ही किती, 10 वाजून 5 मिनिटं. जसं तुम्हाला काल सांगितलं होतं तर असं विषय झाला थोडं हार्ड, मतलब काय सांगतो तुम्हाला सगळं सांगतो डिटेल्समध्ये. तर विषय असा झाला, आपल्याला सकाळी 3:30चा अलार्म लावलं होतं आणि मोबाईल बघता झोपून गेलो. समजलंच नाही कधी झोपलो आणि काय झालं. त्याच्यानंतर ना सकाळी दाजीनं उठवलं, 6 वाजता तुला जायचं होतं काय झालं म्हणून. तर नंतर ना उठलो आणि उठल्याच्या नंतर ना पहिले जे आहे ना आंघोळ वगैरे केली, ब्रश वगैरे केला. त्याच्यानंतर ना लगेच मग नाही का निघालो घरून निघतानाच मला 6:30 झाले होते. दाजीला पण कंपनीमध्ये ड्रॉप केलं मस्तपैकी. त्यांना तिथं ड्रॉप करून मस्तपैकी पुढं गेलो आणि CNG वगैरे भरला. आपल्या लोणीकंच आपला आंधीचा जो फाटा आहे ना तो. आणि CNG एवढा आता सध्या इथं आल्यावर हिंजवडीतून त्यांना पिकअप केलं आणि सध्या आलो आता हा CNG पंपावर. आणि हा पण थोडा बंद होता म्हणते, आता इथं आल्यावर थोडा चालू झाला म्हणते. काहीतरी प्रॉब्लेम, कॉम्प्रेशरचा काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणते. आता तर आपल्याला एवढं माहिती नाही. तर ठीक आहे, आता CNG भरू आता इथं. आणि टोटल CNG किती लागले ते पण सांगतो तुम्हाला. जाऊन यायचं म्हणल्यावर हरिहरेश्वर आणि दिव्यागर बीचला. तुम्हाला तिथं गेल्यावर तुमचं सगळं वातावरण वगैरे पण दाखवतो. आणि कस्टमर आपले घरचे होते म्हणून आपल्याला 1.5 तास आज पहिल्यांदा उशीर झालाय, ते पण 1.5 तास. 7:30 वाजता कस्टमरला पिकअप केला. आणि कस्टमर थोडे मतलब हे आहे घरचेच आहे आणि मित्रच आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही वाटला. तर ठीक आहे मित्रांनो, आता CNG वर आता इथून आणि CNG भरताना दाखवतो तुम्हाला. आणि तिथं गेल्यावर तुम्हाला आता सगळं व्ह्यू दाखवतो आणि जेवण वगैरे पण काय करू ते पण सगळं डिटेल्समध्ये सांगू मित्रांनो. आणि इथं CNG काय केलंय तुम्हाला तिथं गेल्यावर आपला नंबर लागल्यावर तुम्हाला सांगतो मी. आपल्या पुण्यामध्ये पण एवढं स्वस्त CNG भेटत नाही मित्रांनो, तेवढं इथं CNG भेटतो. 80 रुपये आणि 50 पैसे मस्तपैकी. प्रेशर वगैरे पण चांगलं होतं. CNG वगैरे भरला, आपला नंबर पण लगेच आला, जास्त टाइम वगैरे पण नाही लागलं. आता CNG वर भरून आपण निघू डायरेक्ट हरिहरेश्वर टेम्पलला इथून. तर मस्तपैकी आपण हरिहरेश्वर टेम्पलला आलोय मित्रांनो. बघू शकतो तुम्ही, हे इथलं इंटरच आहे. मतलब जेव्हा मंदिरामध्ये एंटर होतो तेव्हाचं हे लोकेशन आहे. आणि हे बघून असं वाटत आहे की खूपच भयानक आहे म्हणून, कारण की यांची जी डिझाईन वगैरे बनवलं आहे आणि सिंगल रोड आहे आणि जास्त गर्दी पण नव्हती आम्हाला दर्शन वगैरेला मस्तपैकी. आणि जाता टॉईज वगैरे पण यांची दुकान वगैरे होती. आणि आम्ही पण घेतलं थोडंफार शॉपिंग वगैरे केलं, कस्टमरनी पण केलं. कस्टमर पण खूप चांगले होते. कस्टमर सोबत मतलब आपले फ्रेंड सारखेच होते मस्तपैकी इथं. आणि अलगच होतं, मतलब जे आपल्या रँडम दुकानमध्ये भेटतो ना, एखाद्या कोणत्या पण दुकानमध्ये गेलो तर तसं नव्हतं. आणि इथं ज्यूस वगैरे सगळ्यात जास्त फेमस होतं काहीतरी, ते आम्ही ट्राय नाही केलं. पण इथं ज्यूस वगैरेचं मात्र हे काहीतरी नवीनच वाटलं आम्हाला. तर म्हणलं बघू म्हणलं, पण काही टाइम वगैरे भेटलंच नाही आम्हाला. आणि चावीची की वगैरे पण लय भारी होती इथं आणि सगळंच भारी होतं. मी बघतोय तर. आणि जो इथून जे आहे ना राईट साईड जातो ना का तुम्ही बघू, आता हे कॅमेरा दादा जात आहे ना ह्या साईडला नाही का आपला जो बीच आहे ना त्या रोडला जावं लागते. असं जर आपण पुढून जर फिरून गेलो तरी आपण बीचला जाऊ शकतो. तर आपण चला आता पुढे जाऊया आणि मस्त. हाय मंदिर हरिहरेश्वर टेम्पलचा मस्तपैकी इथं बारी वाटेवरी. वा वा वा, हा इथला नजारा बघा तुम्ही फक्त. अजून टेम्पल वरी आहे म्हणते, आता वरी जायचं परत. अजून ह्याचं कामच चालू आहे, पेंटिंग वगैरेचा. इथून आहे बारी, तो आता मध्ये जाऊन लागू आम्ही, नंतर ना परत खाली येऊ. भाईचारा ऑन टॉप. ते वरी झाले, वरी जाण्याचा मार्ग अलग आहे. तर मस्तपैकी मित्रांनो आपलं दर्शन होणार आहे आता लगेच. बारीमध्ये लागलोय आपण, जास्त टाइम पण नाही लागला, 10 ते 15 मिनिटामध्ये मस्तपैकी दर्शन झालं. आणि जे वरची डिझाईन बघता ना तुम्ही, हे खूपच भारी होतं मित्रांनो. सगळं लाकडाचं मंदिर बनवलं होतं यांनी आणि खूप ओल्ड पण मंदिर आहे त्याच्यामुळं. आणि मंदिर छोटंच होतं. आणि हे आहे शंकर भगवानचं मंदिर. दुसऱ्या साईडचं मंदिर आहे, साईडलाच आहे बाजू. हा शंकर भगवानाचं मस्तपैकी मंदिर होतं. आम्ही इथं पण दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही आल्यात का मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. याची डिझायनिंग वगैरे मला खूपच आवडली. हा एक दुसरा टेम्पल आहे तिथलाच, ओंकारेश्वरचा.
बघा तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवतो. इकडं बीच, हरिहरेश्वर बीच. थोडं पुढे जाऊन दाखवून मस्तपैकी हा टेम्पल होता जिथं दर्शन केलं आपण. तिथं सुंदर असं वातावरण आहे, सुंदर. बघा आता काहीतरी नवीन विशेष. पुढून काढलं तरी चालेल, खालचं पुढून खालून काढलं तरी चालेल. आयुष्यामध्ये हे नाही बघितलं तर काय बघितलं. तुम्ही बघा फक्त व्ह्यू कसा आहे ते. कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. याच्यावर तुम्ही एक लाईक करून द्या माझ्या हिशोबाने. एवढं भारी प्लेस आणतो तुमच्यासाठी. आणि जर इथून बघितलं ना, वा 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 वा, असं वाटते की खूपच छान आहे. बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला पुढं. ते आमचे कार्टून व्हिडिओ काढत आहे तिथं. म्हणजे आपले कस्टमर आहे, कार्टून आहे आणि फ्रेंड पण आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो कसं व्ह्यू आला आहे आपल्यापैकी मस्तपैकी. असं वाटते इथं येऊन संतुष्टी भेटली आणि पैसे फिटले आपले. मला इथं वाटलं नव्हतं की एवढं पण भारी असेल म्हणून. ती सुंदर ना ती उत्तम वाटते. आणि हे 2 दगडाचे पहाड बघून तर, पर्वत बघून तर खूपच भारी वाटते मला. तर तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं कोण कोण येऊन गेले ते पण मला कमेंट करून नक्की सांगा भावा. नो, असं मन खुश झालं असं वाटते इथं येऊन. टेन्शनच नाही कोणत्या गोष्टीचं इथं आल्यावर. मतलब डोक्यामधून इथं जर आलो ना आपण, जे काय आपले प्रॉब्लेम आहे, जे काही टेन्शन आहे, सगळं विसरून जातो. आणि मी कपडे एकदम खराब टाकले, एकदम घाण टाकले. जे रेग्युलर घरी टाकतो ते टाकून आलो आहे. मला वाटलं नव्हतं एवढं पण भारी असेल म्हणून. तर इथं येऊन असं वाटते ते यार मला उगाच काढले, कारण की फोटो पण एवढं भारी नाही आले माझी. तर ठीक आहे, बघू आता. अजून तिकडं जायचं आहे. तिकडं बीच आहे बीच हरिहरेश्वरचा. हे आमचे कार्टून आणि ही सगळं व्ह्यू आणि हे सगळं पाणी मित्रांनो बघू शकता तुम्ही. वा 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 वा. ह्याचं पण लोकेशन मी पिन कमेंटमध्ये देतो. आणि ही खेकडा पाहत आहे, कसलं भारी दिसतंय. एकच नंबर गुली. माझ्या मित्रा तू पण येतं, सिद्धू पाजी तुझ्यासाठी आहे. परत वातावरण बघा तुम्ही मस्तपैकी असं. वा 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 वा, अतिउत्तम. असं बघून असं वाटतं इथं थांबून जावं म्हणून. इथंच असं एखादी झोपडी वगैरे बांधून इथंच राहायचं. हरिहरेश्वर बीच आहे मागचा. आणि हा तो याच्यावर आहे टेम्पल. तिकडे टेम्पल ओंकारेश्वर. इथं मस्तपैकी आता सरबत वगैरे घेतो आणि रस्त्याने जाता जेवण वगैरे करू. आणि कुठे जेवण करतो आणि काय जेवण करतो मला सांगतो मी डिटेल्समध्ये. सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तोपर्यंत तुम्ही ह्या नजाराचा आनंद घ्या. खूप टाईम झाल्याच्या नंतर ना आपण आलो फायनली गाडीमध्ये. सलामला जायचं म्हणून आता चाललो आहे आपण देव्यागर बीचला. तिथं मस्तपैकी रस्त्याने जाता जेवण करू आणि तिथं मस्तपैकी तिथं जाऊन रेस्ट करू देव्यागर बीचला. तर तुम्ही पहिले टाईम बघा मित्रांनो. 8 वाजून मतलब 6 वाजून 2 मिनटं झाले. सध्या आपण इथं जाई देव्यागर बीचला. बघू शकता तुम्ही किती भारी व्ह्यू आहे. आणि आपल्या मोबाईलला चार्जिंगला राहिले फक्त 3%. कस्टमर चालले परत आता हे बनाना राईडला. कस्टमर चालले म्हणते परत आम्हाला जाऊन यायचं म्हणते एकदा. तर इकडचा व्ह्यू तुम्ही बघून घ्या पाहिजे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा कसं आहे देव्यागर बीचचा. संत गेला आहे सगळं. आणि हे बनाना राईड आहे आणि हे सगळं व्ह्यू आहे. ते आपले कस्टमर याच्यावर बसलेले बघू शकता तुम्ही. सगळं क्रिकेट वगैरे इकडं खेळत आहे. एवढं पण हे खास नाही. मतलब जे जाऊन आलंय ना इथं त्यांना काहीच नाही वाटत. मतलब जे पडलेली जाऊन आले असेल ना, त्यापैकी 1-2 वेळा जर जाऊन आले असेल ना, त्यांना मग नॉर्मल वाटतो असं. हे यांची प्राईस बघून घ्या तुम्ही पहिले. 1 मिनिट थांबा दाखवतो. हे बघा यांची प्राईस, पॅराग्लायडची प्राईस कशी आहे ती. आपला जो आहे ना वरचा याला 1200 रुपये, 300 रुपये पर पर्सन आहे बरं का. अख्या राईडची नाही आहे. पर पर्सनचे 300, 400, 500 रुपये, 1200 रुपये. आपल्याला हे करायचं आहे पॅराग्लायड. आता हे फुग्यावरचं करायचं आहे. डबल पर्सन 1800 रुपयाला आहे. दादा मस्तपैकी दादा. असला व्ह्यू आहे. आता निघू आता थोड्या वेळ इथून. यांचं जाऊन आल्यावर अरे रेडी एकदम मस्तपैकी एन्जॉय करत आहे फुल. आपण गेलो नाही पाण्यामध्ये कारण की आपल्याला संध्याकाळी जायचं आहे म्हणून. ह्या कारणामुळं हे आपले कस्टमर. तर मित्रांनो आता वाजले 12. कस्टमरला पिकअप केलं, निघालं आता शिर्डीला. रात्रीच्या 12च्या टायमिंगला व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवायचा टाइमच नाही भेटला कारण की कस्टमर खूप गडबडीत होते त्याच्यामुळं.
CNG वगैरे भरतोय आता चाकणला. ह्याचं जे आहे ना तुम्ही पार्ट 2 नक्की बघा. पार्ट 2 मध्ये आपला याचा पुढचा प्रवास सांगू तुम्हाला कुठं चाललाय कुठं जाणार. तर पार्ट 2 नक्की वाचित.